आनंदराज आंबेडकर साहेब मागे बढो. रिपब्लिकन सेनेचा अमन आंबेडकर साहेब मागे बढो. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरामध्ये आज दिनांक 31 मार्च सकाळच्या सुमारास या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसा आनंद आंबेडकर यांचे चिरंजीव अमन आंबेडकर हे जिंतूर येथून नांदेड येथे आगमन होत असताना जिंतूर येथील अनेक दलित समाज बांधवाचे नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा जल्लोष सत्कार करण्यात आलेला आहे. दरम्यान आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आनंद आंबेडकर साहेब. त्यांच्याशी संवाद साधू आपण. नेमकं या ठिकाणी येण्याचं कारण काय त्याबद्दल. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज जिंतूरमध्ये आलोय कारण की संध्याकाळी नांदेडमध्ये भव्य धम्म मेळावा आहे. त्यासाठी नांदेडमध्ये हजर राहायचं होतं म्हणून जाता जाता जिंतूरच्या सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला की साहेब येतात तर आम्हाला सुद्धा भेट द्या आणि 2 मिनिटं आमचा सत्कार आमच्याकडे स्वीकारा म्हणून त्यांना वेळ दिलाय. नेमकं आता सध्या घडीला राजकीय परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं. नेमके राजकीय परिस्थिती काही असू दे, महाराष्ट्र आपल्याला सगळ्यांना दिसतोय काय परिस्थितीतून जातोय, काय जातंय. अख्ख्या देशाभरात युद्ध चाललंय, सगळं चाललंय. पण कुठेतरी आंबेडकरी समाजाला न्याय मिळण्यासाठी रिपब्लिकन सेनेने आणि सरसेनाने आनंदराज साहेबांनी जो ठाम निर्णय घेतलाय की आंबेडकरी समाजाच्या एक कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आणि त्याला सत्तेत न्यायचं, हे आम्ही रिपब्लिकन सेनेतर्फे काम चालू केले आणि ते 29च्या इलेक्शनमध्ये तुम्हाला नक्की दिसेल. आता 14 एप्रिल येते, महामानवाची जयंती येते. समाज बांधवांना काय सांगायचं. समाज बांधवांना एवढं सांगेल की बाबासाहेबांना आपण एकच दिवस साजरा न करता 365 दिवस साजरा करा. कारण बाबासाहेबांचं कार्य खूप मोठं आहे. बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी आणि या देशासाठी भरपूर मोठं कार्य केलंय. तर बाबासाहेबांना 14 एप्रिलला नाचून तर कराच, पण बाकी दिवशी बाबासाहेबांना वाचून सुद्धा साजरा करा. आता सध्या घडीला दलित समाजामध्ये अनेक चळवळी झालेल्या आहेत, परंतु समाजामध्ये पाहिजे तसं काम होत नाही. समाज आज देखील त्याच आर्थिक परिस्थितीत हालाकीमध्ये आयुष्य जगतो. आणि आता आपण युवा नेते, त्याबद्दल समाजाबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय करावं लागेल. नाही, आधीचे मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आणि आता तुम्ही बघत असाल की हल्ली सगळ्यांना समजते आणि सगळ्या लोकांना म्हणजे युवांना समजते की आपण कुठला नेता आपल्याला मार्ग दाखवतोय आणि कुठला नेता आपल्याला नीट मार्गावर नेतोय. म्हणून आपण बघितलं असेल की जेव्हा सरसेना आणि आनंदराज साहेबांनी युती केली, अनेक पक्षातले मोठे मोठे नेते सुद्धा आनंदराज साहेबांकडे आले की तुम्ही जे करताय ते खूप वर्षाआधी व्हायला होतं, ते खूप उशीर झालाय, पण आता तुम्ही जे करताय त्याला आम्ही तुम्हाला साथ देतोय आणि आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहतोय. रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष यांची देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधू. माननीय आनंदराज आंबेडकर साहेब सरसेनापती रिपब्लिकन सेना यांच्या आदेशानुसार आम्ही महाराष्ट्रभर दौरे करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड येथे धम्म मेळावा आहे. त्याचबरोबर तिथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने ईद ए मिलाप या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या दृष्टिकोनातून आमचे युवा नेते आदरणीय ॲडव्होकेट अमन साहेब आंबेडकर यांचाही या निमित्तानं दौरा आहे. आणि जात असताना इथल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आज अमन साहेबांनी त्यांचा सत्कार. रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांचे चिरंजीव अमन आंबेडकर साहेब युथ आयकॉन हे आज नांदेड दौऱ्यावर असताना जिंतूर येथे सर्व आंबेडकरी चळवळीतल्या ग्रामीण भागातील व तसेच स्थानिक शहरातील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा मोठा असा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभात शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले. त्या सर्वांचे मी आज आभार व्यक्त करतो. सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीने इथे जिंतूर येथे सत्कार करण्यात आला. तरी जिंतूर तालुक्यातील सर्व आंबेडकरवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते नेते यांचे मी आभार मानतो. ठिकाणी अमन आंबेडकर आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. दरम्यान या ठिकाणी दलित समाजातील मोठा जमाव या ठिकाणी जमलेला आहे आणि त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आलेला आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार मित्र भागवत चव्हाणसह मी शेख अलीम, जिंतूर, परभणी.